आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू होती, पण ही चर्चा अचानक मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्यावर गेली। असं नेमकं काय घडलं लोकसभेत आज आणि एकंदरीतच सध्या मोदींच्या निवृत्तीची एवढी चर्चा का सुरू झाली, आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभेत वक्फवर चर्चा सुरू होती। निमित्त होतं वक्फ सुधारणा विधेयकाचं, पण अखिलेश सिंहांनी मुद्दा छेड़ला भाजपा अध्यक्षाचा। बात निकली है तो बहुत दूर तक चली जाएगी। अध्यक्ष महोदय, मैं देख रहा हूं जो एक्स कांग्रेस वाले वो ज्यादा बोल रहे हैं। या उक्तीप्रमाणेच वक्फ पासून सुरू झालेली चर्चा व्हाया भाजप अध्यक्षाच्या मुद्द्यावरून मोदींच्या रिटायरमेंट पर्यंत पोहोचली। अध्यक्ष महोदय, मैं कहना चाहता हूं ये जो बिल लाया जा रहा है, भारतीय जनता पार्टी में एक मुकाबला चल रहा है। भारतीय जनता पार्टी के अंदर मुकाबला चल रहा है कि खराब हिंदू कौन बड़ा है। और ये बात अध्यक्ष महोदय मैं ऐसे ही नहीं कह रहा हूं। जो पार्टी ये कहती हो कि दुनिया की सबसे बड़ी पार्टी है, अध्यक्ष महोदय वो अपना राष्ट्रीय अध्यक्ष नहीं चुन पाए अभी तक। अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टी क्या है? जी, मैं अखिलेश जी ने बहुत हंसते हंसते कहा है, इसको हंसते हंसते जवाब देना। ये सामने जितनी पार्टियां हैं उनका राष्ट्रीय अध्यक्ष उन 5 लोगों को ही चुनना है परिवार के। हमें माननीय अध्यक्ष जी करोड़ों सदस्यों में से 12-13 करोड़ सदस्य प्रक्रिया कर कर चुनना है तो देर लगती है। आपके यहाँ जरा भी देर नहीं लगेगी। मैं कह देता हूं अभी 25 साल तक आप अध्यक्ष हो जाओ, नहीं बदल सकता। 75 वर्षानंतरच्या मुदतवाढीसाठी मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते का? सपाच्या अखिलेश यादवांनी थेट लोकसभेतच हा प्रश्न उपस्थित केला। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक वेळा नागपूरला आले, पण संघ मुख्यालयाकडे मात्र फिरकले नव्हते। पंतप्रधान झाल्यानंतर 11 वर्षांनी पंतप्रधान संघ मुख्यालयात आले। मोदींच्या या संघ भेटीचा, निवृत्तीचा आणि मोदींच्या वारसदाराचा संबंध सगळ्यात आधी जोडला तो संजय राऊतांनी। राऊत म्हणाले, मोदींचा वारसदार महाराष्ट्रातूनच असेल। की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये। कोणत्याही मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती। त्याच्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसत आहे या क्षणी। मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। राऊतांचा रोख अर्थातच होता फडणवीसांकडे, पण फडणवीस म्हणाले, वडील जिवंत असताना वारसदाराचा विचार करण्याची आपली संस्कृती नाही। बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। फडणवीसांच्या या उत्तरानंतरही राऊत हे त्यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीत। राऊतांनी उत्तर देताना भाजपच्या पिढ्याच वाचून दाखवल्या।
आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर. त्यांनी जे का कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल. आता गोष्ट राहिली, देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असतात. लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. मोदींच्या वारसदाराची देशातली चर्चा थोडी उत्तरेच्या दिशेनेही जाते. मोदी ज्यांचा उल्लेख उपयोगी असा करतात ते योगीच मोदींचा वारसदार असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. त्यावर योगी म्हणतात, राजकारण हा माझा फुल टाइम जॉब नहीं कि मैं उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री हूं. यहां पे उत्तर प्रदेश की जनता के लिए पार्टी ने मुझे यहां लगाया है और राजनीति मेरे लिए एक फुल टाइम जॉब नहीं है. और ठीक है, इस समय हम यहां काम कर रहे हैं, लेकिन मैं वास्तव में हूं तो एक योगी. तो ये हम लोग जिस समय तक हैं काम कर रहे हैं. भाजपमधले महत्त्वाचे निर्णय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इच्छेनं व्हायचे हे ओपन सिक्रेट आहे. मधल्या काळात संघाची भाजपला गरज नाही हे ठसवण्याचा भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाकडून प्रयत्न झाला. पण संघाचं हेच असहकार्य भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत चांगलंच महाग पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीचे 2 अर्थ काढले गेले. एक म्हणजे मिशन 2029 साठी संघाशी सुसंवाद आणि दुसरा म्हणजे मोदींची 75वी. 17 सप्टेंबर 2025ला मोदी हे 75 वर्षांचे होत आहेत. 75 नंतर कंपल्सरी रिटायरमेंटची भाजपची प्रथा आहे. त्याच न्यायानं अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन यांनाही निवृत्ती देण्यात आली होती. आता मोदींनाही तोच नियम असेल की मोदींसाठी नियम बदलला जाईल. पण भाजपच्या पक्ष संघटनेत असा कुठलाही नियम लिहिला नसल्याचं अमित शहांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 2029 पर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील असा अंदाज आहे. पण मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा जो राऊतांनी महाराष्ट्रात छेडलाय तो आज अखिलेश यादवांनी संसदेपर्यंत पोहोचवलाय. मोदी आणि त्यांची निवृत्ती याचं अंतिम उत्तर मात्र संघ आणि मोदींच्या बंद दाराआडच्या बैठकीत काय ठरलंय यामध्येच दडलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.